Hello students, today we have seen standard 9th subject science and technology's first chapter, that is laws of motion. आज आपण बघणार आहे इयत्ता 9वीचा सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्या विषयामधला पहिला चॅप्टर, पहिला धडा म्हणजेच लॉज ऑफ मोशन. In the topic of laws of motion, there are some points are discussed. The discussed points are here. First point is a motion. Second is distance and displacement. Third is acceleration, and fourth is Newton's laws of motion and related equations. ह्या पहिल्या टॉपिकमध्ये लॉज ऑफ मोशन ह्या टॉपिकमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे मोशन, दुसरा आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, थर्ड इज ॲक्सलरेशन आणि चौथा आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स. मग ह्या चारही पॉईंटपैकी आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या तासामध्ये आपण बघणार आहे पहिला पॉईंट म्हणजेच मोशन आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. मोशन म्हणजे काय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण बघूया. तर आत्ता आपण सुरुवात करूया, बघूया पहिला पॉईंट म्हणजेच मोशन. मोशन म्हणजे काय, तर मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. पहिला पॉईंट आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तुम्ही तुमचं पुस्तक जर उघडलं तर पुस्तकाचा पहिल्या धड्यावरचा पहिल्याच पानावरती आपल्याला मोशन म्हणजे काय हे सांगितलं. तर मोशन म्हणजे इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. मोशन म्हणजे काय, जर एखादी ऑब्जेक्ट त्याच्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात असेल तर म्हणजे त्याची मोशन म्हणजे काय, त्याचा थोडक्यात अर्थ आहे मोशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे. म्हणजे आता आपण आपल्या घरापासून आपल्या शाळेपर्यंत जातो म्हणजे काय होतं, आपण मोशन करतो. किंवा आपण काय म्हणतो, आपण एक बॉल जो आहे तो आपण फेकला, लांब फेकला आणि लांब फेकल्यानंतर काय होतं, तर एका जागेवरून बॉल काय जातो, दुसऱ्या जागेला जातो. म्हणजेच काय झाली, त्या बॉलची मोशन झाली. म्हणजे बॉल एका जागेवरून दुसऱ्या जागेला गेला, हे काय झालं, त्या बॉलची मोशन झाली. दॅट इज कॉल्ड ॲज अ मोशन. मोशन म्हणजे काय, इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, देन इट इज सेड टू बी इन मोशन. म्हणजे त्याची पोझिशन चेंज होणे, एका ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होणे फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. जर ती ऑब्जेक्ट एकाच जागेला बसून असेल तर ती काय असते, ते ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसते. मोशनमध्ये नाही आहे म्हणजे काय होतं, अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. म्हणजेच काय, ती रेस्ट पोझिशनला असते. ऑब्जेक्ट मोशन करत नाही आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही आहे, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. जर आता तुमचा बॉल आहे, फुटबॉल असेल, फुटबॉल जर तुम्ही एकाच जागी ठेवला तर तो काय होईल, तो फुटबॉल मोशन करणार आहे का, नाही. जर तुम्ही त्या फुटबॉलला लात मारली तर काय करेल, तो फुटबॉल मोशन करेल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. जर तो फुटबॉल एकाच जागेवरती असेल तर तो काय असतो, अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. मग तुम्हाला आता मी एक व्हिडिओ दाखवते, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल काय आहे. एक मुलगा आहे, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय, म्हणजेच काय होतोय, त्याची मोशन होते. आता हा व्हिडिओ बघा. हा मुलगा ए पॉईंटपासून चालत कुठं चालला आहे, बी पॉईंटपर्यंत चालत चालला आहे. म्हणजेच काय करतोय तो मुलगा मोशन करतोय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे म्हणजेच काय, तर मोशन. दिसलं, हा मुलगा काय चाललाय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत चाललाय, म्हणजेच काय झाली, त्या मुलाची मोशन झालेली आहे. समजलं, हे झालं मोशन. मग आता मोशन आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये, सराउंडिंगमध्ये आपण मोशनचे कोणते कोणते एक्झाम्पल बघतो ते आपण बघूया. तर मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, कॅन यू तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलं आहे, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन. ह्या खाली दिलेल्या 1 2 3 4 1 2 3 4 ह्या 4 एक्झाम्पल्समधल्या कोणत्या
एक्झाम्पलमध्ये मोशन झालेली आहे तुम्ही सांगू शकाल का? हाऊ विल यू एक्सप्लेन्स प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन? मग तिथं मोशन कशी होते हे तुम्ही कसं सांगणार? तर पहिला आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड. पहिला एक्झाम्पल आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड. दुसरं एक्झाम्पल आहे स्टेशनरी ट्रेन. तिसरं आहे लीव्ज फ्लाईंग थ्रू एअर, ए स्टोन लाईंग ऑन अ हिल. तर आपण पहिलं एक्झाम्पल काय आहे बघूया. पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे? द फ्लाईट ऑफ अ बर्ड. मी ह्याची चित्र दाखवते तुम्हाला, चित्र दाखवल्यावर लक्षात येईल. तर हे पहिलं चित्र आहे, पहिलं एक्झाम्पल आहे बघा. फ्लाईट ऑफ अ बर्ड, पक्षी हवेमध्ये उडत आहेत. हे म्हणजेच काय होत आहे, त्या पक्ष्यांची मोशन होते. म्हणजे पक्षी एका जागेवरून दुसऱ्या जागेला उडून जातोय, म्हणजेच काय होतं आहे, पक्षाची काय आहे, मोशन आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ए स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय, ही ट्रेन आहे ती स्टेशनवरती थांबलेली आहे. ट्रेन थांबलेली आहे म्हणजे ट्रेनची मोशन झाली आहे का? नाही. म्हणजे ही मोशन काय, ही काय आहे, ट्रेन ॲट अ रेस्ट पोझिशनला आहे, तिथं मोशन झालेली नाही आहे. तिसरा बघा, तिसरं काय आहे तर तिसरं एक्झाम्पल आहे लीव्ज फ्लाईंग थ्रू एअर. लीव्ज फ्लाईंग थ्रू एअर, झाडाची पानं गळतायत किंवा वाऱ्यानं उडून चालले आहेत. म्हणजेच काय झालं आहे, त्या पानांची काय होते आहे, मोशन. म्हणजेच ती पोझिशन चेंज होते ना, त्या झाडांपासून ती उडून बाहेर दुसरीकडे चालली आहेत, म्हणजे त्या पानांची काय झाली आहे, तिथं मोशन झाली आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे ए स्टोन लाईंग ऑन अ हिल. चौथं एक्झाम्पल काय आहे, हा एक दगड दिसतोय, तो दगड डोंगरावरती उभा आहे, नुसताच ठेवलेला दगड आहे तो. म्हणजेच काय, ए स्टोन लाईंग ऑन अ हिल, हे चौथं एक्झाम्पल आहे बघा. ए स्टोन लाईंग ऑन अ हिल, दगडावर तो जो दगड आहे डोंगरावरती तसाच आहे, म्हणजे त्या दगडाची काही मोशन आहे का? नाही. जर तो आपण त्या दगडाला धक्का दिला तर काय होईल, तो दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेला जाईल. पण जोपर्यंत आपण त्याला धक्का देत नाही तोपर्यंत दगड काय राहील, ॲट अ रेस्ट पोझिशनला राहील. हे झालं त्याचं एक्झाम्पल. तर नाव सी, हे आपण 4 एक्झाम्पल आत्ता आपण बघितले. फ्लाईट ऑफ अ बर्ड, स्टेशनरी ट्रेन, लीव्ज फ्लाईंग थ्रू एअर आणि स्टोन लाईंग ऑन अ हिल. आता आपण बघूया वी सी द मोशन ऑफ अ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आपण खूप ऑब्जेक्ट्स बघत असतो रोजच्या ह्याच्यामध्ये. समटाइम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ ब्रीज. आता दगड इकडून तिकडं चालला आहे किंवा बॉल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती चालला आहे, पक्षी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती चाललेत, हे आपल्याला डोळ्याला दिसू शकतं. पण काही काही ऑब्जेक्ट अशा असतात ज्या मोशन करतात पण आपल्याला ते डोळ्याला दिसत नाहीत. मग अशा गोष्टी कोणत्या आहेत तर इन केस ऑफ ब्रीज. ब्रीज म्हणजे काय तर सुगंध. आता फुलं आहेत, लांब फुलं आहेत, आपल्याला फुलांचा आपल्याला वास येतोय. ब्रीज म्हणजे काय, फुलांचा सुगंध असेल. काय होतं, तो जो सुगंध आहे तो आपल्या नाकापर्यंत येतो त्या फुलांपासून. म्हणजेच काय, तो आपल्याला दिसतो का, डोळ्याला दिसत नाही, पण तो त्या फुलांपासून आपल्या नाकांपर्यंत त्याची काय होते, मोशन होते. हे काय, डोळ्याला न दिसणारी मोशन आहे ती. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर. आता अशीच डोळ्याला न दिसणारी पण त्यांची मोशन होते, असे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत ते तुम्ही शोधून काढा. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत जे डोळ्याला आपल्याला दिसत नाही पण त्यांची मोशन होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात पण आपल्याला दिसत नाही, असे कोणते कोणते आहेत ते तुम्ही शोधून काढा. ओके. तर नेक्स्ट आपण बघूया डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. दुसरा पॉईंट आहे ह्या टॉपिकमधला, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स म्हणजे काय तर डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर. आता डिस्टन्स म्हणजे काय तर डिस्टन्स म्हणजे सपोज तुम्ही तुमच्या घरापासून शाळेपर्यंत चालत जाता, म्हणजे तुमच्या घरापासून शाळेला जाण्यासाठी तुम्हाला किती अंतर लागतं
किती म्हणजे 2 किलोमीटर अंतर लागतं का 2 मीटर अंतर लागतं, किती अंतर लागतं, ते अंतर म्हणजेच काय तर डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स इज द लेंथ. म्हणजे घरापासून शाळेपर्यंत किती लेंथवरती आहे तुमचं घरापासून शाळा, ते लेंथ म्हणजेच काय तर आपलं डिस्टन्स. डिस्टन्स इज द लेंथ of the actual path traveled by an object in the motion while going from one point to another. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी जितकं अंतर लागतं त्याला आपण काय म्हणतो डिस्टन्स असं म्हणतो. मग तुम्ही त्याला वेगवेगळ्या पाथनं, आता सपोज आता हा एक पॉईंट आहे ए, हा ए पॉईंट आहे आणि हा आहे बी पॉईंट. आता ए पासून आपल्याला बी पॉईंटपर्यंत जायचं आहे, तर ह्याला किती आता हा तुम्ही एक डायरेक्ट ए पासून बी कडे जाऊ शकता किंवा ए कडून बी कडं असं जाऊ शकता, ए कडून बी कडं असं जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला वाटेल त्या रस्त्याने तुम्ही ए कडनं बी कडं जाऊ शकता. ही सपोज ए म्हणजे काय आहे तुमची शाळा आहे आणि बी म्हणजे काय तुमचं घर आहे. शाळेतनं घरी जाण्यासाठी तुम्ही फक्त ह्याच रस्त्याने जाता का, नाही, तुम्हाला शाळेतनं घरी जायला वेगवेगळे रस्ते असू शकतात. मग हा रस्ता काय आहे तुमचा जवळचा रस्ता आहे, हा रस्ता जरासा लांबचा रस्ता आहे, हा रस्ता त्याच्यापेक्षा लांबचा रस्ता आहे. म्हणजेच काय, हे जे डिफरंट पाथ आहेत पण ते काय आहे आपला डिस्टन्स आहे. म्हणजे तुमच्या घरापासून ते शाळेपर्यंतचं हे काय आहे, हे एक डिस्टन्स आहे, हे एक डिस्टन्स आहे आणि हे एक डिस्टन्स आहे. असे तीन वेगवेगळे पाथ आहेत आणि त्यामुळे आपल्याला 3 वेगवेगळे काय मिळाले डिस्टन्स मिळाले. मग आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते बघूया. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. आता मिनिमम डिस्टन्स काय आहे, आपण डिस्टन्स म्हणजे काय हे बघितलं, हे आपण डिस्टन्स बघितलं. डिस्टन्स काय आहे तर हा मगाशी आपण बघितलं काय तर हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. ए पॉईंटकडून आपल्याला बी पॉईंटकडं जाण्यासाठी हा एक रस्ता दिला आहे, हा एक रस्ता आपल्याला दिला आहे, हा एक रस्ता आहे. परत ए कडून बी कडे जाण्यासाठी हा एक रस्ता आहे, ह्या रस्त्यानं सुद्धा आपण बी कडे जाऊ शकतो. परत ए कडून बी कडे जाण्यासाठी हा एक रस्ता आहे. मग असे 3 वेगवेगळे पाथ आहेत म्हणजेच रस्ते आहेत आपल्याला ए कडनं बी कडे जाण्यासाठी. म्हणजेच काय, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन द मोशन while going from one point to another. हे झालं डिस्टन्स. मग आता डिस्प्लेसमेंट काय आहे बघूया. डिस्प्लेसमेंट is the minimum distance between the starting and finishing point. आता हा ए पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. ए पॉईंटकडनं आपल्याला बी पॉईंटकडं जायचं आहे, तर आपल्याला ह्या रस्त्यानं सुद्धा जाऊ शकतो, आपण ह्या रस्त्यानं सुद्धा जाऊ शकतो किंवा ह्या रस्त्यानं सुद्धा जाऊ शकतो ए कडनं बी कडं. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे 3 रस्त्यांना आपण काय म्हणू शकतो, ए कडनं बी कडं जाण्याचा डिस्टन्स असं म्हणू शकतो. मग डिस्टन्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, 2 किलोमीटर, 7 किलोमीटर, 5 किलोमीटर, हे 3 काय आहेत वेगवेगळे डिस्टन्स आहेत. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे ए कडून बी कडं जाण्यासाठी किती कमी अंतर आपल्याला चालावं लागेल त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कमी अंतर कोणतं आहे, 2 आहे, 5 आहे का 7 आहे, तर 2 हे काय आहे 2 मीटर, हे अंतर काय आहे कमी अंतर आहे. कशासाठी ए कडनं बी कडं जाण्यासाठी कमीत कमी अंतर किती आहे, विच इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन ए अँड बी 2, 5 or 7.
देर इज अ 2 मीटर इज द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम बिटवीन ए पॉईंट टू बी पॉईंट. ए आणि बी मधलं मिनिमम डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. म्हणजेच डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात? तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. मग स्टार्टिंग पॉईंट आपला कुठला होता? ए होता. फिनिशिंग पॉईंट कोणता आहे? बी आहे. म्हणजे ए कडून स्टार्टिंग पॉईंटकडून फिनिशिंग पॉईंटकडं जाण्यासाठी आपल्याला जे मिनिमम डिस्टन्स लागतं त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स कशाला म्हणतो? ह्या तिघांना सुद्धा आपण डिस्टन्स म्हणू शकतो. 2 मीटरला पण डिस्टन्स म्हणू शकतो ए आणि बी मधलं. परत 5 मीटरला सुद्धा आपण डिस्टन्स म्हणू शकतो. 7 मीटरला सुद्धा आपण ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणू शकतो. पण डिस्प्लेसमेंट कुणाला म्हणायचं? जे छोटं अंतर आहे, छोटं ए कडनं बी कडं. पटकन आपल्याला ए कडनं बी कडं जायचं असेल तर आपण छोटा रस्ता पकडणार 2 मीटरचा. त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. मग आपण पुस्तकामधलं एक उदाहरण बघूया. तर पुस्तकामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. हे काय? तर हे आहे शीतल आणि प्रशांतचं घर. शीतल अँड प्रशांत हाऊस. हे आहे शीतलचं आणि प्रशांतचं घर. हे आहे संगीताचं घर. हे शीतल आणि प्रशांतचं घर आहे. हे संगीताचं घर आहे. आणि हे आहे त्यांची शाळा. ह्या तिघांची ही काय आहे? शाळा आहे. तर शीतल आणि प्रशांत काय हे एकाच घरात राहतात. पण शीतल काय करते? शीतल शाळेला जात असताना when शीतल goes to school first she went to the संगीता's house. म्हणजेच काय? शीतल शाळेला जात असताना पहिल्यांदा ती काय करते? संगीताच्या घरी जाते. संगीतासोबत ती आणि शीतल, संगीता आणि शीतल दोघी मिळून काय करतात? मग दोघी मिळून शाळेला जातात. पण प्रशांत काय करतो? प्रशांत काय करतो? डायरेक्ट घरातून शाळेला जातो. म्हणजेच त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर. पण शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 500 मीटर. परत संगीताच्या घरापासून शाळेचं डिस्टन्स किती आहे? 1200 मीटर. म्हणजेच संगीताला जास्त अंतर चालावं लागलं की नाही? 500 + 1200. संगीताला किती अंतर चालावं लागलं? संगीताला 500 + 1200 किती होतात? 500 प्लस हे. तर संगीताला किती शीतलला किती चालावं लागलं? 1700 मीटर. आणि प्रशांतला किती चालावं लागलं? फक्त 1300 मीटर. हे कुणाला चालावं लागलं? तर प्रशांतला. मग कमी अंतर कुणाला चालायला लागलं? तर कमी अंतर फक्त प्रशांतला चालायला लागलं. म्हणजे प्रशांत, ह्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं? ज्याला कमी अंतर चालावं लागलं, जे डिस्टन्स कमी आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मिनिमम डिस्टन्सलाच काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजेच शीतल जर डायरेक्ट शाळेत गेली असती तर तिला कमी अंतर चालावं लागलं असतं. पण शीतल काय केली? पहिल्यांदाच ती संगीताकडे गेली आणि संगीताच्या घरातनं मग ती शाळेत गेली. म्हणजे तिला हे एवढं अंतर, तिला पहिल्यांदा 500 अंतर चालावं लागलं, मग 200 अंतर चालावं लागलं. हे किती झालं? टोटल किती अंतर चालली ती? 1700 मीटर अंतर चालली. पण प्रशांत जो आहे तो डायरेक्ट घरातनं शाळेत गेला. त्याला किती अंतर चालावं लागलं? फक्त 1300. म्हणजे संगीतापेक्षा आणि शीतलपेक्षा त्याला किती अंतर कमी चालावं लागलं? 1300 मीटर. म्हणजे तो खूप कमी अंतर चालला. मग जे अंतर कमी आहे त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. समजलं? नेक्स्ट, मग तुमच्या एक्झाम्पलमध्ये तुमचं यूज युअर ब्रेन पॉवर. तुमची ब्रेन पॉवर वापरून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर पहिला आहे, एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राऊंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड. आता ही एक सर्क्युलर फील्ड आहे. ही काय आहे? एक सर्क्युलर फील्ड आहे. जिथून काय करते? स्वराली ह्या रोज या सर्क्युलर ट्रॅकवरती काय करते? चालत असते. मग हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? तर रेडियस ऑफ अ सर्कल. ह्या सर्कलची रेडियस कशाला म्हणतात?
तर रेडियस ऑफ अ सर्कल इज अ, आता हा आहे त्याचा सेंटर पॉईंट. हा आहे सर्कलचा सेंटर. सेंटरपासून ते ह्या सर्कलच्या एजला टच होणारी लाईन म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला रेडियस असं म्हणतो. ही आहे स्मॉल आर, इथं दाखवले बघा. रेडियस ऑफ अ सर्कल, इथं उत्तर मी दिलंय खाली. रेडियस आर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. इथून इथंपर्यंत अंतर किती आहे? 100 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड how much distance has she walked and what is her displacement. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ती एकूण किती अंतर चालली. कोण? स्वराली एकूण किती अंतर चालली ह्या सर्क्युलर ट्रॅकवरती, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलं आहे? तर ह्या सर्कलचा रेडियस दिला आहे. तो किती आहे? रेडियस ऑफ अ सर्कल आर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग आपल्याला तिचं डिस्टन्स काढायचं आहे प्लस डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. पहिल्यांदा आपण डिस्टन्स काढूया. मग डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. फॉर फाइंडिंग डिस्टन्स वी हॅव टू फाइंड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल किंवा पेरिमीटर ऑफ अ सर्कल. सर्कलचा सर्कम्फरन्स किंवा आपल्याला फाइंड काय करायचं आहे? पेरिमीटर ऑफ अ सर्कल इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे त्याचा? हे फॉर्म्युला तुम्हाला सगळे आधीच्या म्हणजे आठवीपर्यंत तुम्हाला गणितामध्ये मॅथ्समध्ये हे फॉर्म्युला झालेले असतील, ते लक्षात घ्या, आठवा किंवा पाठ करा. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल दॅट इज इक्वल टू 2πr किंवा पेरिमीटर ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2πr. काय आहे फॉर्म्युला त्याचा? 2πr. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे? पायची व्हॅल्यू 3.14 असते. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. जिथं जिथं पाय हा येईल तिथं 3.14 व्हॅल्यू टाकायची त्याची. इंटू रेडियस किती आहे आपला? रेडियस किती आहे? 100 सेंटीमीटर. तो इथं लिहिला आहे 100 सेंटीमीटर. ह्याचं तिघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 628 मीटर. म्हणजे तिनं स्वराली टोटल डिस्टन्स किती चालली? तर 628 मीटर. एवढं तिनं काय केली? अंतर चालली. म्हणजे ती कुठून सुरुवात केली होती तिनं? ह्या ए पॉईंटपासून तिनं सुरुवात केली होती. मग ही गोल फिरून काय झाली? परत ती त्या ए पॉईंटवरती येऊन थांबली. म्हणजेच काय केली तिनं? किती अंतर चालली तिनं? किती डिस्टन्स चाललं तिनं? 628 मीटर. मग आपण आता डिस्प्लेसमेंट फाइंड करूया. मग अशा आपण बघितलं होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन वन पॉईंट टू अदर पॉईंट. एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जाण्यासाठी शॉर्टेस्ट डिस्टन्स. पण इथं काय आहे? फक्त आपल्याला एकच पॉईंट दिला आहे. ए हा एकच पॉईंट दिला आहे. ए कडून चालत जाऊन परत आपल्याला ए पर्यंतच यायचं आहे. ए कडून सुरुवात केली आहे, गोल फिरून परत कुठंच गेलं आहे? एक वरती चालू आहे. म्हणजे इथं काय झालं? डिस्प्लेसमेंट काय झाली आहे? 0. जर तुम्ही एका पॉईंटपासून सुरुवात करून परत त्याच पॉईंटकडं फिरून येत असाल तर डिस्प्लेसमेंट किती असते? 0 असते. जर तुम्हाला परीक्षेत असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय लिहिणार? जर तुम्हाला एकच पॉईंट दिला असेल तर तिथं डिस्प्लेसमेंट काय असते? 0 असते. समजलं? तर आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे, इफ अ कार स्टार्टिंग पॉईंट पी, ही एक कार आहे. इफ ए कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी पासून ही कार आहे, पी पासून स्टार्ट केली आहे, ती कुठंपर्यंत गेली? क्यू पर्यंत गेली. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी अँड गोज टू पॉईंट क्यू पर्यंत गेली, अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी. परत ती क्यू कडून काय केली? परत पीकला येऊन थांबली. म्हणजे सुरुवातीला कार इथं होती, पी वरती होती. ती चालत कार चालवत कुठं गेला तो माणूस? क्यू पर्यंत इथंपर्यंत घेऊन गेला त्या कारला. परत क्यू पासून परत आणि माघारी आणली, परत इथं आहे त्या जागेवर आणून ठेवली. मग तिनं टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? तर ह्याचा आन्सर इथं दिलं आहे बघा. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू एल इज इक्वल टू 360 मीटर. काय आहे? पी आणि क्यू मधलं टोटल डिस्टन्स किती आहे? 360 मीटर. त्याला आपण एलनं डिनोट केलं आहे. एल इज इक्वल टू 360 मीटर. टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इज इक्वल टू 2L. मग आता इथून इथंपर्यंत गेलं म्हणजे किती अंतर चालली तिनं? L हे अंतर चाललं.
परत क्यू पासून परत पी कडे आल्यानंतर परत एकदा एल एवढं अंतर चाललं, म्हणजे पहिल्यांदा तिनं 360 मीटर अंतर पार केलं त्या कारनं. परत क्यू पासून परत पी कडे येताना परत एकदा 360 मीटर अंतर केलं, म्हणजे टोटल अंतर किती कव्हर केलं तिने? 720, दॅट इज 720 मीटर. पी कडून क्यू कडे जाताना 360 मीटर केलं, परत क्यू कडून पी कडे जाताना परत 360 मीटर अंतर केलं. मग आपण काय करणार आहे? दोघांची ॲडिशन करणार आहे. 360 प्लस 360, किंवा 360ला आपण 2 मल्टिप्लाय करूया. मग आपल्याला अंतर किती मिळेल? टोटल डिस्टन्स 720 मीटर. मग डिस्प्लेसमेंट परत आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. आता डिस्प्लेसमेंट इथं काय आहे बघा. आता इथं तर पी आणि क्यू असे 2 पॉईंट आहेत. मग ह्याचं डिस्प्लेसमेंट काय होईल? आता इथं डिस्प्लेसमेंट आपल्याला काय आहे बघा. पी कडून कार कुठं गेली? क्यू कडं गेली. परत क्यू कडून परत कुठं आली? पी कडं आली. म्हणजे परत ती आहे त्याच पॉईंटला कार आली. म्हणजेच ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट सुद्धा इथं सुद्धा डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? 0. जर एखादी पॉईंट त्याच्या इनिशियल पॉईंटपासून म्हणजे पी पॉईंटपासून जर क्यू कडं जाऊन परत त्याच्या सुरुवातीच्याच पॉईंटला येत असेल तर तिथं डिस्प्लेसमेंट काय असते? 0 असते. समजलं? Even if the displacement of an object is 0, the actual distance traversed by it may not be 0. तुम्हाला हे समजलं? आता उद्या नवीन लेक्चरमध्ये आपण दुसरे पॉईंट बघूया.